महाभारत संपूर्ण मराठीमध्ये भाग दुसरा. शौनक हो, भगवान कृष्णांचा जय जयकार असो. त्या जगात आपण वावरतो ते उत्पन्न होण्यापूर्वी प्रथम अंधार व प्रकाश हे काहीच नव्हते. ऋषीवर्यांनो, प्रथम हिरण्यगर्भ असे अतिविशाल ब्रह्मांड उत्पन्न झाले. ते ज्योतिर्मय सनातन ब्रह्मच जगाचे आदिकारण होय. त्यातूनच पितामह ब्रह्मदेव उत्पन्न झाले. प्रचेतागण, दक्ष, सप्तर्षी, सप्तदशपुत्र, चतुर्दश मनु, विश्वेदेव, सर्व देवता, यक्ष, मनुष्य, पंचमहाभूते ही सर्व त्यातूनच पुढे व्यक्त झाली व पुढे त्या ज्योतिर्मय ब्रह्मांतात विलीन पावतील. त्यातूनच 33 देववर्ग उत्पन्न झाले. इंद्र, प्रजापती, अष्टवसु, एकादश रुद्र, द्वादश आदित्य हे त्यातूनच निर्माण झाले. त्यातूनच पुढे 33 कोटी देवगण उत्पन्न झाले. ऋषी हो, सह्य हा 12 आदित्यातला श्रेष्ठ होय. त्याच्या सुभ्राट नावाच्या पुत्राला अग्नी, चंद्र व सूर्य असे 3 पुत्र झाले. अग्नीला दशज्योती, चंद्राला शतज्योती व सूर्याला सहस्रज्योती अशी नावेही आहेत. त्यांच्यापासूनच चैतन्याचे कोट्यावधी अंश होऊन स्थिरचर सृष्टी निर्माण झाली. नाना राजवंशाचा उगमही त्याच्यापासूनच झाला. ब्राह्मण, ऋषी, क्षत्रिय राजे त्यांच्यापासूनच झाले. यदू, भरत, ययाती, इक्ष्वाकू, कुरु हे राजे त्या तेजापासूनच झालेले आहेत. सारी पृथ्वीवरील सृष्टी या तिघांमुळे आहे. मानवांचे धर्म, शास्त्रे, उपासना, जीवनमार्ग सगळे त्यांच्या आधाराने आहे. ऋषीजन हो, या सृष्टीत ही जी सर्व व्यवस्था आहे तीत मानवा इतकीच देवसृष्टी व भूतसृष्टी ही महत्वाची आहे. महाभारत कथा मी जी सांगणार आहे ना, तीत या सृष्टीचे वर्णन तर आहेच, पण श्रुती, स्मृती, शास्त्रे यांचेही विवेचन केलेले आहे. पुरुषार्थांचे विवेचन केले आहे आणि मनात वाचन अभ्यास करण्यासारखी ही एक कथासंहिताच आहे. खरंच ज्या व्यासांनी वेदांचे 4 भाग करून प्रत्येक शिष्याला एक एक भाग शिकविला, त्यांनीच सर्व कथांची संहिता केली व तिला महाभारत हे नाव पुढे प्राप्त झाले. त्या कथेची रचना काव्यमय आहे. व्यासांनी मनातल्या मनात ती योजूनही ठेवली होती, पण त्यांना ती लिहून काढणारा शीघ्रगतीचा लेखक काही मिळत नव्हता. शतावधी श्लोक एकामागून एक सुचत, पण ते लिहून ठेवले तर मनुष्य मात्राला त्यांचा उपयोग, कारण सर्वांचे हितच त्यात त्यांनी कथांच्या आधाराने सांगितले आहे. त्यांची चिंता खरी होती, जनहिताची होती. ब्रह्मदेवाला त्यांची ही चिंता कळली व ते व्यासांसमोर प्रकट झाले. त्यांना व्यासांनी उत्थापन दिले. त्यांच्याबरोबर इतकी इतर ऋषी होते, त्यांनीही उत्थापन दिले. ब्रह्मदेवाने स्थानापन्न होऊन सर्वांचे कुशल विचारले. व्यास खिन्नपणे म्हणाले, पितामह, एक उत्कृष्ट काव्यग्रंथ माझ्या मनात स्फुरण पावत आहे. त्यात अडचण अशी आहे की तो लिहिण्यासाठी समर्थ असा लेखक कोणी मिळत नाही. विधाता म्हणाला, व्यासमुने, खरे पाहता पृथ्वीवर तपस्वी व ज्ञानी ऋषी अनेक आहेत, तरी तुझ्या इतका अध्यात्मज्ञानी कोणीच नाही. तूच श्रेष्ठ ब्रह्मज्ञ आहेस. तू सत्यवचनी व धर्मज्ञ आहेस. तुझे काव्य सर्वोत्कृष्ट होईल. त्याचा लेखक म्हणजे विद्येचा अधिपती गणपती म्हणजेच गणेश हा होय. तू त्याचे स्मरण कर, तो येईल व तुझे कार्य करील. एवढे सांगितले व ब्रह्मदेव स्वस्थानी गेले. हो, खरेच गणेशच हे काव्य लिहू शकेल. व्यासांनी विधात्याला निरोप देता देता आनंदाने म्हटले. इतर ऋषींनाही तो विचार पटला. त्या सर्वांनी गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा विद्याधिपती श्री गजानन तत्काळ उपस्थित झाले. त्यांची पूजा करून व्यास त्यांना म्हणाले की, गजानना, तू माझे एक कार्य करावेस अशी प्रार्थना आहे. मी भारत नावाचे काव्य मनात योजून ठेवले आहे. ते मी सांगेन तसे लिहून घ्यावयाचे आहे. गणेश म्हणाले, व्यासमुनी, मी लिहितो. हे काव्य जगाच्या कल्याणाचे असेलच, पण मी लिहित असताना मध्ये थांबणार नाही. सतत सांगितले पाहिजे. मध्ये थांबलास तर मी निघून जाईल. व्यासांनी क्षणभर विचार केला व म्हटले, ठीक आहे, मी सांगतो व आपण लिहावे, पण मी रचलेले श्लोक त्यांचा अर्थ समजूनच लिहिले पाहिजेत. जर अर्थ न कळता लिहिले तर मग पहिली अट नाही चालणार. गणेश म्हणाले, तथास्तु. साहित्य घेऊन ते बसले आणि व्यास सांगू लागले. सांगण्याचा वेग विलक्षण होता. पाठांतर आधी केले तरी कोणाला इतके भराभरा श्लोक सांगता येतील का, असे ऐकणाऱ्यांना वाटले.
इतर ऋषी ऐकायला बसलेच होते. अनुष्टुप वृत्त तर त्यांचे अत्यंत आवडते वृत्त. पण व्यासांनी सांगितले तितक्या वेगाने गणेशांनी लिहायला प्रारंभ केला. व्यासांना मध्ये विश्रांतीच मिळेना. मग त्यांनी एक युक्ती केली. मधून मधून ते असे काही कठीण शब्द रचनेचे श्लोक रचित की गणेशालाही अर्थ कळण्यासाठी थोडा वेळ थांबावे लागे. तेवढ्या वेळात व्यासांचे कित्येक श्लोक मनात रचून होत व गणेशाने हू म्हटले की लगेच त्यांची श्लोकांची माळच माळ. असे गूढ श्लोक महाभारतात 8800 आहेत. व्यास, गणेश, शुक यांनाच त्यांचा गूढ अर्थ कळला. व्यासच म्हणाले होते मागे एकदा की संजय ज्ञानी होता पण त्याला सुद्धा खरा अर्थ कळलेला असेलच वाटत नाही असे. सौती सांगत होता. शौनकांनी विचारले, सौते, मला एक सांगा की व्यासांनी महाभारत रचले त्याचे श्लोक असे झाले तरी किती? सौती म्हणाला, सांगतो. ज्ञानाने अज्ञान तिमिर घालविणाऱ्या वेद ज्ञान किरणांनी मानवी बुद्धीला फुलविणाऱ्या त्या महाभारताची भूलोकातील एकूण श्लोकसंख्या 1,00,000 आहे. त्यात 24,000 श्लोकांची मुख्य कथा आणि 76,000 श्लोकांची उपकथानके आणि अवांतर माहिती आहे. एकंदर ग्रंथाचे 18 खंड आणि पर्व आहेत. खंड किंवा पर्व एकच आहे. त्यातही उपपर्व विषयानुसार केलेली आहेत. प्रथम 150 श्लोकात त्या ग्रंथाचा सारांश आधी सांगितला आहे. पण ऋषीवर्य हो, हे 1,00,000 महाभारत फक्त भूलोकावरील झाले. आणखी 60,00,000 श्लोक रचून व्यासांनी विशाल व दिव्य भारत कथा नव्हे कथांची संहिता केली. 30,00,000 संहिता देवलोकी, 15,00,000 पितृलोकी, 14,00,000 गंधर्वलोकी आहे. मी जी कथा सांगणार आहे तिचे 1,00,000 श्लोक आहेत. नारदाला देवलोकातली कथा माहीत आहे. पितृलोकात असित व देवल यांना आणि गंधर्वांची भारत कथा शुक्राचार्यांना विदित आहे. भूलोकातली कथा व्यास, शुक, वैशंपायन यांच्याकडून मला कळलेली आहे. मुख्य कथा कशी आहे सांगू का? पराशर ऋषींपासून प्रथम व्यासांचा जन्म झाला. सत्यवती ही व्यासांची आई. पुढे सत्यवती व शंतनू राजा यांचा विवाह झाला. शंतनूला गंगेपासून झालेला सत्यव्रत हा एक पराक्रमी मुलगा आधीच झालेला होता. पुढे सत्यवती व शंतनू यांना चित्रांगद व विचित्रवीर्य असे 2 मुलगे झाले. चित्रांगद व विचित्रवीर्य हे दोघेही निपुत्रिकच मरण पावले. तेव्हा वंशवृद्धी कशी होणार हा प्रश्न पडला. सत्यव्रताने आमरण ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतली होती. तेव्हा सत्यवतीने आपला पहिला मुलगा व्यास ह्याला विचित्रवीर्याच्या स्त्रिया अंबिका आणि अंबालिका यांच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करण्याची विनंती केली. त्याने ते मान्य केले. अंबालिकाला पंडू व अंबालिकेला धृतराष्ट्र असे 2 मुले झाले. पुन्हा दासीच्या ठाई विदुर हा पुत्र त्याने उत्पन्न केला. या पंडूला 5 मुलगे होते. कुंती व माद्री या 2 पत्नींचे हे 5 मुलगे म्हणजेच 5 पांडव. आणि धृतराष्ट्राला गांधारीपासून 100 पुत्र झाले व 1 कन्या झाली. तेच ते कौरव होते. या पुढील कथा श्रोते हो आपण महाभारतातील भाग 3 मध्ये म्हणजेच पुढच्या भागात पाहणार आहोत. तर एकूण आपले जे महाभारत आहे याची सुरुवात या नवीन वर्षाची झालेली असून आपण या संपूर्ण महाभारताचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा, जेणेकरून आपल्याला या संपूर्ण महाभारताचे जे काही 700-800 भाग होणार आहेत त्यामध्ये आपल्याला सर्व अध्याय आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला, नातलगांना शेअर करा व्हॉट्सअपवर, जेणेकरून ते देखील या कथेचा आनंद घेतील, आस्वाद घेतील. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. धन्यवाद.